महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या म्हणजेच आपण ज्याला बालभारती म्हणतो. तर बालभारतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर इयत्ता 8वी ला आळाशी नावाची कविता आहे माझी. बरं. कविते शीर्षक परत सांगतो, कारण हा शब्द कुठल्याही शब्दकोशात नाही. नाहीये. आळाशी. हं. आळाशी म्हणजे नक्की काय? तर ज्वारीची किंवा बाजरीची काढणी सुरू असताना त्या ज्वारीच्या झाडाला ताट. शेतकरी ताट म्हणतो, ताट. हो. ती एक-एक ताट उपटतो आणि हातात साचलेली जी ताटं असतात ना, हं. ती मागे ठेवतो, हात रिकामा करतो, पुन्हा एक-एक ताट उपटतो. तर ते पेंडीच्या मापाचा जो रिकामा ढीग असतो ना, हं, हं. त्या ढिगाला आळाशी म्हणतात. बरोबर. त्यातलीच 3-4 ओलसर ताटं घेऊन गुंडाळतात, त्याला आळा म्हणतात. हं. बांधून झाल्याच्या नंतर त्याला पेंडी म्हणतात. मग त्या अशा रानभर पडलेल्या पेंड्या हं. शेतकऱ्याला मोजता येत नाहीत. मग शेतकरी काय करतो, 5-5 पेंड्यांचा एक-एक ढीग लावतो ना, त्या ढिगाला पाचोंदा म्हणतात. हो. तर त्यातली आळाशी, ती कविता मला वाटलंही नव्हतं, की बांधावर बसून कुसळं टोचत लिहिलेली कविता आहे हो ती. म्हणजे बांधावर बसून लिहिलेली कविता, माझ्या याच वारकऱ्याचं, याच शेतकऱ्याचं फाटकं जगणं त्याच्यामध्ये आहे.